बातमी शरद पवारांच्या एका गौप्यस्फोटाच्या संदर्भातली आहे। विधानसभेच्या पूर्वी दिल्लीमध्ये 2 लोक भेटले असं शरद पवारांनी म्हटलं, तर 160 जागा जिंकून देण्याची त्यांनी गॅरंटी दिल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेमध्ये जायचं ठरवलं असं शरद पवारांचं विधान आहे। तर शरद पवारांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान शरद पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। मला आठवतोय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले। 2 लोक, त्यांची नावं पत्ता आता माझ्याकडे नाही, मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटलं। स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे गॅरंटीचं सांगितलं, निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला किंचितही शंका नव्हती। असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं। हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधींची भेट मी घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हटलं। राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नाही असं झालं। हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवलं, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवारांनी आता खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे। आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही। आता असंच आहे, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला लागले। 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं। आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं, तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती। आणि म्हणून असे लोक भेटत असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे।
साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे राहुल गांधींनी काल प्रेस घेतल्यानंतर आज शरद पवार असं म्हणतात की अशा प्रकारची 2 माणसं मला पूर्वी भेटली होती निवडणुकीपूर्वी आणि ते 160 विधानसभा मॅनेज करून देतो म्हणून सांगितलं. खरं म्हणजे हा तर अत्यंत मोठा अपराध आहे. जर त्यांना ती माहिती होती तर त्यावेळेस तिने उघड का नाही केली. आता ते म्हणतात ती माणसं मला माहिती नाहीत, ती माणसं लक्षात नाहीत, माझा लोकांवर विश्वास होता. खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं खोटेपणाचं सगळं आहे. तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती. त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले, ती चुप्पी का साधली आणि ते आता का बोलतायत याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण इतक्या मोठ्या नेत्यांनी असं खोटं बोलणं अपेक्षित नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.